गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिनांक 26 मार्च 2025 रोजी संसदेत त्रिभुवन सहकारी विश्वविद्यापीठ विधेयक 2025 या विधेयकावर खासदार भास्कर भागरेसर यांना बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मुद्देसूद भाषण करत विविध महत्त्वाचे विषय परखडपणे संसदेत मांडले. खासदार भागरेसरांनी जिल्हा बँक कर्जवसुली प्रश्न मांडला. संसदेमध्ये राष्ट्रीयकृत बँकप्रमाणे OTS योजना राबवण्याची देखील त्यांनी मागणी केली. सहकारी साखर कारखान्याच्या समस्याही प्रभावीपणे त्यांनी या संसदेत मांडल्या असून सरांनी असं अभ्यासू भाषण केलेलं आहे. जय शिवराय. आदरणीय सभापती महोदया, मी त्रिभुवन सहकारी विश्वविद्यापीठ विधेयक 2025 या महत्त्वाच्या विधेयकावरती मला बोलण्याची संधी मिळाली. त्याबद्दल तुमचे आणि आदरणीय आमच्या पक्षाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. हे विधेयक सहकारी क्षेत्राच्या शिक्षणाच्या विकासासाठी सादर करण्यात आलेलं आहे, ज्यामुळे सहकार तत्वावरती आधारित उच्च शिक्षण संस्था स्थापन करणे शक्य होईल. परंतु काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा करणं आवश्यक आहे. 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे. 2022-23च्या अर्थसंकल्पामध्ये पुणे येथे वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेचं रूपांतर पूर्णपणे स्वतंत्र संस्थेमध्ये करण्यासाठी 11 कोटीची तरतूद केलेली होती आणि ही सुरुवात व्हॅमनिकॉमचे रूपांतर देशातील पहिल्या सहकारी विश्वविद्यापीठामध्ये करण्याच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल होतं असं मानलं जात होतं. परंतु आज हे विश्वविद्यालय गुजरात राज्यातील आनंद या ठिकाणी होत आहे. याचा आम्हाला आनंदच आहे. परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वात जास्त सहकाराचं क्षेत्र आहे, ज्या महाराष्ट्राला सहकारामध्ये स्वर्गीय वैकुंठभाई मेहता, स्वर्गीय धनंजय गाडगीळ, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय शंकरराव मोहिते साहेब, स्वर्गीय तात्यासाहेब कोरे, स्वर्गीय वसंतदादा पाटील, स्वर्गीय राजाराम बापू पाटील, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, अनेक सहकार नेत्यांनी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं घडवण्याचं काम केलं. या ठिकाणी सहकार राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांना देखील माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये सहकाराचं जाळं फार मोठं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पुणे येथे हे जर विश्वविद्यापीठ झालं असतं तर आम्हाला नक्कीच त्याचा अत्यानंद झाला असता. ठीक आहे, पुणे इथं हे विश्वविद्यालय व्हावं म्हणून या देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय पवार साहेबांनी, त्याचप्रमाणे त्यावेळचे तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि सध्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील पत्र दिलेलं होतं. या विधेयकाचे काही सकारात्मक पैलू: सहकारी संस्थांचं योगदान देशाच्या ग्रामीण आर्थिक विकासामध्ये मोठे आहे. हे विद्यापीठ सहकारी व्यवस्थापन आणि धोरणांवर विशेष अभ्यासक्रम उपलब्ध करून सहकारी क्षेत्रामध्ये नवी संधी निर्माण करेल. सहकारी बँका, दूध संघ, उद्योग, कृषी सहकारी संस्था यांच्याशी संबंधित संशोधनासाठी एक विशेष मंच या माध्यमातून उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे ग्रामीण आणि निम शहरी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्राशी संबंधित शिक्षण घेण्याची संधी या विधेयकाच्या माध्यमातून या विद्यापीठाच्या माध्यमातून मिळणार आहे. जरी सकारात्मक पैलू असले तरी त्यामध्ये काही त्रुटी आहे. विद्यापीठाच्या स्थापनेची काही स्पष्ट मार्गदर्शक तत्वे याच्यामध्ये दिलेली दिसत नाही. सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचाराच्या घटनांमुळे हे विद्यापीठ अपारदर्शक पद्धतीने चालवल्या जाण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या प्रशासनावर कोण नियंत्रण ठेवणार याची स्पष्टता या विधेयकामध्ये नाही. विद्यापीठ मान्यता प्रक्रियेसंदर्भात सुस्पष्ट मार्गदर्शक तत्वे नाही. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर या विद्यापीठाच्या प्रमाणपत्रांना किती महत्त्व असेल याबाबत शंका आहे. अध्यापनाची गुणवत्ता, शिक्षकांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि संशोधनासाठी निधी या संदर्भामध्ये या विधेयकामध्ये कुठलीही ठोस तरतूद नाही. सहकारी संस्था आधीच विविध आर्थिक अडचणीचा सामना करत आहे. अशा संस्थांवर शिक्षण संस्थांचे ओझे वाढल्यास त्यांची मूळ कार्यक्षमता प्रभावित होऊ शकते. केंद्र व राज्य सरकारने निधीबाबत अधिक स्पष्टता या विधेयकामध्ये द्यायला हवी. सहकारी क्षेत्रामध्ये राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावरती दिसतो. अशा परिस्थितीत या विद्यापीठाच्या प्रशासनातही राजकीय प्रभाव राहण्याची शक्यता आहे. विद्यापीठ व्यवस्थापनात राजकीय पक्षांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी कठोर नियमावली या विधेयकामध्ये असायला हवी. विद्यापीठाच्या स्थापनेसाठी ठोस नियमन आणि स्वायत्त नियंत्रण यंत्रणा असावी.
गुणवत्ता नियंत्रणासाठी UGC किंवा अन्य मान्यताप्राप्त संस्थांची देखरेख असावी, पारदर्शी निवड प्रक्रिया आणि निधी व्यवस्थापनासाठी स्वतंत्र संस्था नेमावी, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सुरू करावेत. ज्या सहकाराचं मूळ हे गावोगावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या, पतसंस्था, सहकारी बँका आहे, परंतु आज या सर्वांची अवस्था काय झाली आहे? महाराष्ट्रामधील जवळजवळ 48% सोसायट्या तोट्यामध्ये आहेत. नोटाबंदी, कर्जमाफीची घोषणा यामुळे माझ्या नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज आर्थिक संकटामध्ये सापडलेली. नोटाबंदीपासून या बँकेला घरघर लागली. शेतीमालाला भाव नाही, शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या किमती तिपटीने वाढल्या, त्यावरती 18% पेक्षा जास्त GST आकारला जातो. शेतकरी कर्जात बुडला, बँकेचे कर्ज शेतकऱ्यांना फेडता आले नाही, शेतकरी थकबाकीत गेला. त्यामुळे बँकेकडून कर्ज वसुली सक्तीने चालू आहे. जमिनीवरती बँकेचा बोजा चढवला जातो, जमिनीचे निलाव केले जातात आणि त्यामुळे मतदारसंघामध्ये फिरत असताना शेतकरी सातत्याने मागणी करताय की ज्या पद्धतीने एखादा शेतकरी राष्ट्रीयकृत बँकेचा जर थकबाकीत गेला तर त्याला बँकेकडून एक रकमी परतफेड OTS योजना राबवली जाते. त्याच पद्धतीने जर खऱ्या अर्थाने सहकार जर वाचवायचा असेल तर या सहकारी बँकांना, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील या शेतकऱ्यांना OTS सारखी योजना राबवण्यासाठी सरकारने मदत करावी अशी विनंती करतो. त्याचबरोबर माझ्या महाराष्ट्र राज्यामध्ये सहकारी तत्वावरती 200 सहकारी साखर कारखाने चालत होते. आज 100 पेक्षा जास्त सहकारी कारखाने बंद पडले आहेत, त्यांचं खाजगीकरण झालं आहे. याला कारण म्हणजे सरकारचं धोरण आहे. 2019 मध्ये साखरेची कमाल विक्री दर हा 31 रुपये होता. त्याच वेळेस ऊसाची FRP ही 2100 रुपये ठरवली. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. या FRP वाढीचं आम्ही स्वागतच करतो, परंतु साखरेचे दर वाढायला पाहिजे होते. साखरेचे दर वाढले नाही आणि त्यामुळे साखरेची विक्रीचा दर आणि FRPची किंमत यामध्ये ताळमेळ न असल्यामुळे आज कारखान्यांची अवस्था की त्यांना FRP देणं सुद्धा शक्य होत नाही. मी त्याचं एक उदाहरण देतो की देशामध्ये अवघी फक्त 30% साखर ही ग्राहकांसाठी वापरली जाते आणि उरलेली 70% साखर ही व्यावसायिक कारणांसाठी, मग औषधं असतील, रसायनं असतील, मिठाईसाठी वापरली जाते. मॅडम, 1 किलो मिठाई बनवायची असेल तर त्यासाठी 25% साखर लागते, 25% खवा लागतो आणि 75% साखर लागते. 75% साखर लागते आणि तीच मिठाई तयार केल्यानंतर 500 ते 600 रुपये भावाने विकली जाते आणि ही यात मोठी नफेखोरी होत असल्यामुळे त्याचा कोणताही फायदा हा साखर कारखान्यांना किंवा ग्राहकांना होत नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की ग्राहकांच्या हितासाठी साखर ही सर्वांना रेशनवरती कमी भावामध्ये द्यावी आणि उरलेली साखर ही खुल्या दराने विक्री व्हावी. असं जर झालं तर ग्राहकांना सुद्धा झळ बसणार नाही आणि कारखान्यांना कारखाने चालवणं सोपं होईल. साखर उद्योगाचे खाजगीकरण थांबवत सहकारी साखर कारखानदारी टिकावी, यासाठी या उद्योगास मदत व दीर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी भाऊसाहेब पिंगळ, मुंबई. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.